नमस्कार. या 24 तासातील लेटेस्ट अपडेट आहेत. आपला महाराष्ट्राचा जो तिसरा राऊंड आहे बीएमएस बीएचएमएस वाला, तर त्याच्या चॉईस फिलिंग आजपासून सुरू होत आहेत. आणि सध्या जर आपण वेबसाईटला लॉग इन करून बघितलं तर चॉईस फिलिंगची विंडो ओपन झालेली आहे. पण विशेष आहे की या राऊंडला नव्यानं बीएमएस कॉलेज आलेले आहेत आणि मागच्या राऊंडमध्ये काही बीएचएमएस कॉलेज पण नव्हते, तर ते सुद्धा ऍड झालेले आहे. आता मागच्या राऊंडमध्ये जर आपण एक विचार करायला गेलो तर गव्हर्नमेंट एडेड कॉलेजचे जे बीएमएस कॉलेज आहेत तर ते 21 कॉलेज होते. पण आता याला जर आपण स्क्रोल करत घेतलं तर या ठिकाणी जो नंबर आहे तर तो आपल्याला 22 दिसतोय बघा. मग आता यामध्ये नेमकं कोणतं कॉलेज वाढलेलं आहे, तर हे तर अगोदरच्याच राऊंडचं होतं, सेकंड राऊंडचं. पण अष्टांग आयुर्वेदिक कॉलेज जे पुण्याचं, तर ते या राऊंडसाठी आता चॉईस फिलिंग मध्ये उपलब्ध आहे. तर याची थोडी तुम्ही काळजी घ्याल, कारण मागच्या राऊंडला हे कॉलेज नव्हतं अष्टांगवालं, पण आता या राऊंडला हे अष्टांगचं जे कॉलेज आहे पुण्याचं तर ते आहे. या कॉलेजचा कोड आहे 3107. म्हणजे तुम्ही जर यामध्ये सर्च करून बघितला तुमच्या प्रोफाईलमध्ये तर हे कॉलेज तुम्हाला दिसून जाईल, अष्टांग आयुर्वेदिक कॉलेज पुणे. तर हे गव्हर्नमेंट एडेड मध्ये येणार. आता काही नवीन कॉलेजेस पण आलेले आहे महाराष्ट्रामध्ये, पण एक जुन्याच कॉलेजचा विचार करू आपण. महाराष्ट्रामध्ये जे आपलं देगावचं कॉलेज होतं वाशिमचं, की ज्याचा कोड होता 3264. मागच्या राऊंडमध्ये हे कॉलेज नव्हतं, सीट्स भरपूर वाढलेले आहे. वाशिमचं कॉलेज आहे, मागच्या राऊंडमध्ये हे कॉलेज नव्हतं, 60चं इंटेक या कॉलेजचं, तर याच्या पूर्ण सीट्स वॅकंट आहे. वाशिम देगाव. ओके. आता यानंतर कुठलं कॉलेज की जे नवीन आलेलं आहे तर ते पण बघून घेऊ एकदा. एक 3391 नंबरचं कॉलेज आहे की जे या आपल्या सीट मॅट्रिक्स मध्ये नवीन आलेलं आहे. राष्ट्रीय आयुर्वेदिक कॉलेज जे आहे छत्रपती संभाजीनगरचं, 100चं इंटेक आहे कॉलेजला आणि पूर्ण सीट्स वॅकंट आहे. समोर तुम्हाला दिसत आहेत की 85, 15 ज्या सीट्स आहेत तर त्या ऑल इंडियामध्ये जातात, तर हे आपल्याला माहिती आहे. पण 85 सीट ज्या आहेत तर त्या स्टेट कोटाला आहे. यानंतर 3283 नंबरचं जे कॉलेज आहे तर ते सुद्धा एक नवीन आलेलं कॉलेज आहे. 3283 मध्ये तुम्हाला श्री संत गजानन महाराज आयुर्वेदिक कॉलेज अँड हॉस्पिटल शेगावचं कॉलेज आहे, बुलढाणा डिस्ट्रिक्ट मधलं येणारं, शेगाव पासून जवळ आहे. तर याचं इंटेक किती आहे बघा, तर हे 60चं इंटेक असणारं कॉलेज आहे. पूर्ण सीट्स वॅकंट आहे. काही सीट ऑल इंडियामध्ये गेल्या 9 आणि 51 सीट या स्टेट कोटासाठी आपल्याला मिळाल्या. ठीक आहे. आता यानंतर जे समोरचं कॉलेज आपल्या समोर येत आहे तर 3178 कोड आहे बघा कॉलेजचा. आपण ते सर्च करून बघू. 3178 कुठलं कॉलेज आहे लगेच तुमच्या लक्षात येईल बघा. हे जे आहे संतोषी माता बहुउद्देशीय शिक्षण संस्था सेवा संस्था येवल्याचं कॉलेज आहे, नाशिकचं. कॉलेजचं इंटेक आहे 100चं आणि यामध्ये सुद्धा 15 सीट ऑल इंडियामध्ये गेल्या, तर 85 सीट ज्या आहेत तर या स्टेट कोटासाठी राहिल्या. तर हे कॉलेज नवीन आहे. यानंतर 3159 नंबरचं जे कॉलेज आहे तर हे सुद्धा या राऊंडसाठी म्हणजे थर्ड राऊंडसाठी न्यू कॉलेज आलेलं दिसतंय आपल्याला बघा. आता हे जे कॉलेज आहे रुरल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा रिसर्च, खटावचं कॉलेज आहे साताऱ्याजवळचं आणि कॉलेजचं जे इंटेक आहे 50 आहे. त्यापैकी 7 सीट ऑल इंडियामध्ये गेल्या, 43 सीट ज्या आहेत तर त्या स्टेट कोटासाठी आपल्याला मिळाल्या. तुम्ही जर ऑल इंडियाचं रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर याची चॉईस फिलिंग तुम्ही करू शकता. यानंतर 3180 नंबरचं कॉलेज आहे की ज्यामध्ये इंटेक एकदा आपण चेक करून घेऊ. श्री एकनाथराव खडसे, 60चं इंटेक आहे, 9 सीट या ऑल इंडियामध्ये गेल्या, बाकी ज्या राहिल्या तर ते आपल्याला समजून जातीलच. आता यानंतर 3189चं सुद्धा नवीन कॉलेज आहे लिस्ट मधलं. हे कोड सर्च करतोय आपण. जुन्नरचं कॉलेज आहे बघा, हे समता आयुर्वेदिक कॉलेज जुन्नरचं. यानंतर एक जे अगोदरचं होतं समजा ते मी तुम्हाला सांगितलं, तर हे अशा पद्धतीने नवीन आलेले कॉलेजेस आहेत. बरं, आता इंटेक किती झालं सगळं महाराष्ट्रामध्ये, म्हणजे सीट्स किती वॅकंट आहे तर ते पण एकदा चेक करून घेऊ. जिजाऊ अकॅडमीला तुम्हाला जर काउन्सिलिंग जॉईन करायची असेल, महाराष्ट्र काउन्सिलिंग असा मेसेज करा, तुम्हाला रिप्लाय येऊन जाईल बघा. 1700 सीट्स आहेत की ज्या तुम्हाला इकडे वॅकंट दिसत आहेत. 2169 जर विचार केला आपण तर विथ आयक्यू कोटा एवढ्या सीट्स आपल्याला मिळाल्या. यामध्ये आयक्यूच्या पण सीट आहे लक्षात घ्या. मग आता आयक्यू म्हणजे काय, तर मॅनेजमेंट कोटा, कॉलेज फीजच्या तिप्पट फीजवाला. आता या टोटल जे आहेत तर ते 117 कॉलेजेस आलेले आहे. आता बीएचएमएसचं नेमकं काय आहे, तर बीएचएमएसचं एक गव्हर्नमेंट कॉलेज तर आहेच, पण मागच्या राऊंडमध्ये समजा जे कॉलेजेस होते जवळपास 42, तर आता कॉलेजेस बघा किती आलेले आहेत, तर 54 कॉलेजेस दिसत आहेत टोटल. हे बघा 51. तर यामध्ये काही नवीन नाहीये, हे जुनेच कॉलेजेस आहेत, फक्त या राऊंडमध्ये बाकीचे ऍड झाले. जवळपास 12 कॉलेज ऍड झालेले दिसतात. 54 कॉलेजेस आहेत टोटल. यामध्ये 1745चं इंटेक या राऊंडसाठी असणार आहे. नवीन असाल जिजाऊ अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तुम्ही महाराष्ट्र काउन्सिलिंग असा मेसेज करा, तुम्हाला रिप्लाय येऊन जाईल. ओके.